बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य म्हणून 5,000 रुपये दिले जात आहे। ते 5,000 रुपये कसे मिळवायचे, यासाठी अर्ज करताना कोणते कागदपत्र आवश्यक सोबत जोडायचे, अर्ज कुठे करायचा या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना विविध प्रकारच्या अवजारांची आवश्यकता असते, परंतु पैशाअभावी साहित्य खरेदी करणे त्यांना शक्य होत नाही। त्यामुळे बहुतांश कामगारांना काम करताना विविध समस्यांचा सामना करावा लागतो। त्यामुळे कामगारांना साहित्य खरेदी करण्यासाठी सादर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जात आहे। नोंदित बांधकाम कामगारास प्रति कुटुंब दर 3 वर्षातून एकदा अवजारे साहित्य खरेदीकरिता 5,000 रुपयांची आर्थिक सहाय्य देण्यात येईल। पुढील 3 वर्षानंतर लाभ घेण्यासाठी अशा बांधकाम कामगारांना मंडळाकडे सलग 3 वर्षे नोंदणी करणे आवश्यक आहे। तर या योजनेचे उद्दिष्ट पाहूया आपण। कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचा लाभार्थी कोण असणार आहे, तर बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत जो कामगार आहे तो या योजनेचा लाभार्थी असणार आहे। या योजनेअंतर्गत अर्ज करताना आवश्यक पात्रता कोणती आहे? अर्जदार कामगारांचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक। कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्ष असावे। अर्जदाराने मागील 12 महिन्यात 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले असणे आवश्यक आहे। 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कसे मिळवायचे आणि कसे लिहायचे या संदर्भात आपण सविस्तर माहिती एका व्हिडिओमध्ये दिली आहे। त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। ती कामगार नोंदीत असावा व नोंदणी चालू असावी। अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आता कोणती लागणार आहे, तर आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, कायमचा पत्ता पुरावा, ईमेल ID, मोबाईल नंबर, काम करत असलेल्या कामगाराचा पत्ता, नोंदणी अर्ज, पासपोर्ट आकारातील 3 फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला, इंजिनियर किंवा ठेकेदारकडून, महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायत ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र आणि घोषणापत्र। यातील जे डॉक्युमेंट आहे ते आपण टेलिग्राम चॅनलवरती दिले आहे। तिची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि आपलं टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करून ठेवा। तर या योजनेअंतर्गत अर्ज करताना आता अटी आणि शर्ती कोणकोणत्या आहेत, तर अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रात कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। मंडळाकडे नोंदणी जीवित असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील। बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या इतर योजनेचा लाभ घेता असता कामा नये। साहित्य खरेदीचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे। लाभ मिळवण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे? कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंकवरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल। अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज आपल्या जवळच्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल। अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल। तर या योजनेचा अर्ज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिला आहे, तिची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। जेव्हा तुमचा अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही अर्ज जमा कराल, जेव्हा तुमचा अर्ज पात्र होईल त्याच्यानंतर तुमच्या डायरेक्ट डेबिट अंतर्गत तुमच्या खात्यावरती 5,000 रुपये इतकी रक्कम जमा करण्यात येईल। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहितीसाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।